तर नमस्कार मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. तर हा व्हिडिओ आहे तो कुलदीप सिंग सेंगरबद्दल. तर तुम्हाला माहितीच असेल, हा माणूस रेपिस्ट आहे आणि BJPचा MLA होता फॉर्मर, म्हणजे माजी आमदार. तर मित्रांनो, ह्या माणसाने काय कांड केला ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तर ह्या व्हिडिओद्वारे मला इतकंच सांगायचं आहे की ही जी आता रुलिंग पार्टी आहे म्हणजे BJP, हे अशा हरामखोरांना म्हणजे हे असे रेपिस्ट असतात किंवा क्रिमिनल असतात, हे अशांना स्वतःच्या पार्टीमध्ये इन्क्लूड का करून घेते? म्हणजे तुम्हाला असं समाजामध्ये थ्रेट निर्माण करायचं आहे का? म्हणजे दहशत निर्माण करायची आहे का, की जेणेकरून तुमच्या विरोधात कोणी बोललं पण नाही पाहिजे? तर सांगायचं तात्पर्य इतकंच आहे, तर आपण एक स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत आणि आपल्या देशामध्ये जर अशा या हुकुमशाहीसारख्या ज्या गोष्टी होत असेल, तर आपल्याला आपला जो आवाज आहे तो उठवलाच पाहिजे. कारण की आज नाही तर कधीच नाही. आज त्या मुलीसंगती होऊ शकते. तिचा परिवार या कुलदीप सिंग सेंगरसारख्या माणसाने पूर्ण उद्ध्वस्त करून टाकला. उद्या माझ्या संगती पण होऊ शकतं, उद्या तुमच्यासोबत पण होऊ शकतं. या गोष्टी आपल्या सर्वांसोबत होऊ शकतात. त्यामुळे भविष्यामध्ये आपल्या देशाची जी सिस्टम आहे ती चांगली राहण्यासाठी आपल्याला कोणती रुलिंग पार्टी आपल्याला सत्तेवर बसवायची आहे ते आपण ठरवलं पाहिजे. तर असं जर फक्त आपण धार्मिक होत गेलो आणि फक्त धर्म वगैरे जात या गोष्टी बघून जर आपण एखाद्या कॅन्डिडेटला जो निवडणुका लढवतो आणि त्यांना जर आपण देत गेलो, तर आपला येणारा जो काळ असेल भारतासाठी हा अतिशय भयंकर असणार. आपला इस्रायल, इराण वगैरे जे मिडल ईस्टमध्ये जे आता जे काही वॉर चालू आहे किंवा युक्रेन वगैरे तुम्ही बघत असाल, या अशा गोष्टी व्हायला आपल्याला वेळ नाही लागणार आहे. आणि डिप्लोमॅसीच्या बाबतीत बघायला गेलं तर आपल्या पाठीशी कोणच नाही आहे, कोणतीच कंट्री नाही आहे. तुम्ही वाटलं तर सर्च करून बघा. आपल्या पाठीमागं फक्त रशिया आहे. त्यामुळे जे काही आपल्याला सरकार निवडायचं आहे आपल्याला चांगलं निवडायचं आहे. थोडंसं तुमचा वेळ काढून एक तरी व्हिडिओ तुमच्या सोशल प्लॅटफॉर्मवरती एक कुलदीप सिंग सेंगरसारखे जे काही हरामखोर लोक आहेत त्यांच्याबद्दल आहे ना एक विरोधात व्हिडिओ बनवा. कारण की आता जर आपण आवाज उठवला नाही ना तर आपल्याला फ्युचरमध्ये ना आपण कधीही काही करू नाही शकत. आपण गुलाम पहिलेही होतो आणि गुलाम फ्युचरमध्ये पण राहणार आहे. आपली हीच मेंटॅलिटी इंडियन लोकांची. त्यामुळे इतिहास वगैरे सांगायची मला काही गरज नाही आहे. पहिले मुघल्स आले, त्यानंतर ब्रिटिशर्स आले, ते सर्वांनी आपल्यावरती राज्य केलं, डिवाइड आणि रूल. त्यामुळे लक्षात असू द्या, एक व्हा आणि हे जे काही असे लोक आहेत त्यांच्या विरोधात आवाज उठवा. तर चला मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा. जय हिंद.